नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीच्या इंग्रजी विषयातील युनिट 2 मधील कॅच अ लिटल राईम ही सुंदर कविता शिकणार आहोत। तसेच कवितेतील नवीन शब्द, त्यांचे अर्थ, प्रश्न उत्तरे आणि महत्त्वाचे मुद्दे देखील पाहणार आहोत। तर चला मुलांनो, वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या सुंदर कवितेला। क्वेश्चन ए, लेट्स एनर्जाइज। नंबर 1, डू यू थिंक दॅट हॉबी गिव्ज अस प्लेजर? तुम्हाला वाटते का की छंद आपल्याला आनंद देतो? आन्सर, यस, आय थिंक अ हॉबी गिव्ज अस प्लेजर. इट मेक्स अस हॅपी अँड हेल्प्स अस स्पेंड आवर फ्री टाईम इन अ युजफुल वे. होय, मला वाटते की छंद आपल्याला आनंद देतो, त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो आणि आपला मोकळा वेळ चांगल्या प्रकारे घालवता येतो. नंबर 2, व्हॉट आर युअर हॉबीज? तुमचे छंद काय आहेत? आन्सर, माय हॉबीज आर रीडिंग स्टोरी बुक्स, ड्रॉइंग पिक्चर्स अँड प्लेइंग गेम्स. माझे छंद गोष्टींची पुस्तके वाचणे, चित्रे काढणे आणि खेळ खेळणे हे आहेत. क्वेश्चन बी, लिसन, सिंग अँड ॲक्ट. Once upon a time, I caught a little rhyme. I set it on the floor, but it ran right out the door. The poet says that once she caught a little rhyme. She put the rhyme on the floor, but it suddenly ran away through the door. कवयित्री म्हणते की एकदा तिने एक छोटीशी कविता पकडली. तिने ती जमिनीवर ठेवली, पण ती कविता अचानक दारातून बाहेर पळून गेली. I chased it on my bicycle, but it melted to an icicle. The poet chased the rhyme on her bicycle, but before she could catch it, the rhyme changed into an icicle. मी माझ्या सायकलीवरून तिचा पाठलाग केला, पण तिला पकडण्यापूर्वीच ती वितळली आणि तिचे बर्फाच्या तुकड्यात रूपांतर झाले. आयसिकल म्हणजे काय? आयसिकल म्हणजे जेव्हा छपरावरून, झाडावरून किंवा उंचावरून पाण्याचे थेंब खाली पडताना कडाक्याच्या थंडीमुळे हवेतच गोठतात, तेव्हा तयार होणाऱ्या बर्फाच्या टोकदार तुकड्याला आयसिकल म्हणतात. आय स्कूप्ड इट अप इन माय हॅट, बट इट टर्नड इन टू अ कॅट. द पोएट पिक्ड अप द आयसिकल इन हर हॅट, बट वेन शी लुक्ड अगेन इट हॅड चेंज्ड इन टू अ कॅट. कवयित्रीने ते बर्फाचे रूप, बर्फाच्या तुकड्याला आपल्या टोपीत उचलून घेतले, पण पाहते तर काय, ते मांजरात बदलले होते. I caught it by the tail, but it stretched into a whale. The poet tried to catch the cat by its tail, but the cat suddenly became very long and changed into a whale. कवयित्रीने त्याला शेपटीने पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते लांबच लांब ताणले गेले आणि देवमाशात म्हणजे वेलमध्ये बदलले. I followed it in a boat, but it changed into a goat. The poet followed the whale in a boat, but the whale changed into a goat. कवयित्री होडीतून त्या देवमाशाचा पाठलाग करू लागली, पण तो अचानक शेळीत बदलला. When I fed it tin and paper, it became a tall skyscraper. The poet fed the rhyme some tin and paper in her imagination. These things became a very tall skyscraper, a very high building. कवयित्रीने त्या कवितेला टीन आणि कागद खायला दिला. तिच्या कल्पनेत ते वाढत जाऊन एक उंच, गगनचुंबी, खूप उंच इमारत बनली. Then it grew into a kite and flew far out of sight. Finally, the skyscraper changed into a kite. The kite flew very far away until the poet could no longer see it. शेवटी ती गगनचुंबी इमारत रूपांतरित होऊन पतंग बनला. तो पतंग खूप दूर उडून गेला आणि कवयित्रीच्या नजरेआड झाला. तर चला, समरी ऑफ द पोयम, कवितेचा सारांश पाहूयात. कवयित्री कल्पना करते की तिने एक छोटीशी कविता पकडली आहे, पण ती कविता सतत पळून जाते आणि वेगवेगळ्या रूपात बदलते. बर्फाचा तुकडा, मांजर, देवमासा, शिळी, गगनचुंबी इमारत आणि शेवटी पतंग. कवयित्री या मजेदार प्रवासात तिचा पाठलाग करत राहते. या कवितेतून आपल्याला कल्पनाशक्ती आणि शब्दांची गंमत याचा आनंद घेता येतो. क्वेश्चन सी, लिसन अँड रिपीट. ऐका आणि पुन्हा म्हणा. आयसिकल. आयसिकल म्हणजे बर्फाचा टोकदार तुकडा. स्कूप्ड. स्कूप्ड म्हणजे उचलले, गोळा करून घेतले. स्ट्रेच्ड. स्ट्रेच्ड म्हणजे ताणले, लांब केले. स्कायस्क्रॅपर. स्कायस्क्रॅपर म्हणजे गगनचुंबी इमारत. साईट. साईट म्हणजे दृष्टी, नजर. क्वेश्चन डी, आन्सर द क्वेश्चन्स. नंबर 1,
व्हॉट डिड द पोएट्रेस कॅच ॲट द बिगनिंग? कवयित्रीने सुरुवातीला काय पकडले? आन्सर, शी कॉट अ लिटल राईम. तिने एक छोटी कविता पकडली. नंबर 2, वेअर डिड द राईम रन टू? ती कविता कुठे पळून गेली? आन्सर, इट रॅन राईट आउट द डोअर. ती सरळ दाराबाहेर पळून गेली. नंबर 3, व्हॉट डिड द राईम मेल्ट इन टू? ती कविता कशात वितळून बदलली? आन्सर, इट मेल्टेड इन टू ॲन आयसिकल. ती वितळून बर्फाच्या तुकड्यात बदलली. नंबर 4, व्हॉट ॲनिमल डिड द राईम टर्न इन टू इन द हॅट? टोपीमध्ये कविता कोणत्या प्राण्यात बदलली? आन्सर, इट टर्नड इन टू अ कॅट. ती मांजरात बदलली. नंबर 5, व्हॉट डिड द राईम स्ट्रेच इन टू? कविता कशात लांब झाली? आन्सर, इट स्ट्रेच्ड इन टू अ वेल. ती देवमाशात बदलली. राईट अ कन्व्हर्सेशन बिटवीन यू अँड युअर फ्रेंड अबाउट रायडिंग बायसिकल. सायकल चालवण्याबाबत तुमच्यात आणि तुमच्या मित्रात झालेला संवाद लिहा. यू, डू यू लाईक रायडिंग बायसिकल? तुला सायकल चालवायला आवडते का? फ्रेंड, यस आय डू. हो, मला आवडते. यू, वेअर डू यू राईड इट? तू ती कुठे चालवतोस? फ्रेंड, आय राईड इट इन द पार्क. मी ती बागेत चालवतो. क्वेश्चन ई, राईट ऑपोजिट वर्ड्स. विरुद्धार्थी शब्द. इन, आउट. इन म्हणजे आत, आउट म्हणजे बाहेर. टॉल, शॉर्ट. टॉल म्हणजे उंच, शॉर्ट म्हणजे ठेंगणा, बुटका. मेल्ट, फ्रीज. मेल्ट म्हणजे वितळणे, फ्रीज म्हणजे गोठणे. लिटल, बिग. लिटल म्हणजे लहान, थोडे. बिग म्हणजे मोठे. क्वेश्चन एफ, फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागा भरा. नंबर 1, आय चेस्ड इट ऑन माय बायसिकल. मी तिचा माझ्या सायकलीवरून पाठलाग केला. नंबर 2, बट इट मेल्टेड टू ॲन आयसिकल. पण ती बर्फाच्या तुकड्यात बदलली. नंबर 3, देन इट ग्रू इन टू अ काईट. मग ती पतंगात बदलली. नंबर 4, आय फॉलोड इट इन अ बोट. मी तिचा होडीतून पाठलाग केला. क्वेश्चन जी, रीड अँड सर्कल द नेम ऑफ थिंग्स. वस्तूंची नावे ओळखा. राईम, कॉट, बायसिकल, चेस, फ्लोर. नेम ऑफ थिंग्स. बायसिकल अँड फ्लोर. बायसिकल म्हणजे सायकल, फ्लोर म्हणजे जमीन किंवा फरशी. नंबर 2, हॅट, स्कूप, टर्नड, कॅट, रॅन. नेम ऑफ थिंग्स. हॅट. हॅट म्हणजे टोपी. नंबर 3, टीन, कॉट, वेल, स्ट्रेच्ड, फॉलोड. नेम ऑफ थिंग्स. टीन. टीन म्हणजे टीनचा डब्बा किंवा पत्र्याचा डब्बा. खाद्यपदार्थ, बिस्किटे किंवा तेल साठवण्यासाठी वापरला जाणारा डब्बा. नंबर 4, बोट, चेंज्ड, गोट, फेड, बिकेम. नेम ऑफ थिंग्स. बोट. बोट मीन्स होडी. नंबर 5, काईट, ग्रू, फ्लू, साईट, आउट. नेम ऑफ थिंग. काईट. काईट म्हणजे पतंग. क्वेश्चन एच, अरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. नंबर 1, काईट, गोट, बायसिकल, डोअर, बोट. तर बी पासून सुरू होणारे 2 शब्द आहेत, बायसिकल आणि बोट. यामध्ये दुसऱ्या अक्षराचा विचार केला तर बायसिकलमधील आय आणि बोटमधील ओ च्या आधी येते, म्हणून बायसिकल पहिल्या क्रमांकावर आणि बोट दुसऱ्या क्रमांकावर येईल. म्हणून उत्तर बायसिकल, बोट, डोअर, गोट, काईट असे आहे. नंबर 2, डोअर, फ्लोर, टेल, स्कूप, वेल. आन्सर, डोअर, फ्लोर, स्कूप, टेल, वेल. नंबर 3, वन्स, पेपर, ग्रू, साईट, स्ट्रेच्ड. आन्सर, ग्रू, वन्स, पेपर, साईट, स्ट्रेच्ड. क्वेश्चन आय, रीड द पोयम अँड मेक अ लिस्ट ऑफ रायमिंग पेयर्स. टाईम, राईम. टाईम म्हणजे वेळ, राईम. राईम म्हणजे कविता, यमक. फ्लोर, डोअर. फ्लोर म्हणजे जमीन, फरशी. डोअर म्हणजे दार. बायसिकल, आयसिकल. बायसिकल म्हणजे सायकल, आयसिकल म्हणजे बर्फाचा टोकदार तुकडा. हॅट, कॅट. हॅट म्हणजे टोपी, कॅट म्हणजे मांजर. टेल, वेल. टेल म्हणजे शेपटी, वेल म्हणजे देवमासा. बोट, गोट. बोट म्हणजे होडी, गोट म्हणजे शेळी. पेपर, स्कायस्क्रॅपर. पेपर म्हणजे कागद, स्कायस्क्रॅपर म्हणजे गगनचुंबी इमारत. काईट, साईट. काईट म्हणजे पतंग, साईट म्हणजे दृष्टी. तर मुलांनो, या कवितेत कवयित्रीच्या कल्पनेत एक छोटीशी कविता वेगवेगळ्या रूपात बदलत जाते. आयसिकल,
कॅट, वेल, गोट, स्कायस्क्रॅपर आणि शेवटी काईट. या कवितेतून आपल्याला कल्पनाशक्ती आणि शब्दांची गंमत याचा आनंद मिळतो. आजची कविता तुम्हाला आवडली असेल आणि समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तोपर्यंत अभ्यास करत राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं नवीन गोष्टी शिकत राहा.